सर्व स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हे जी माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. तर महाशिवरात्री येत आहे 15 तारखेला रविवारी, आणि त्या 4 प्रहरीची पूजा आपल्याला त्या दिवशी कशी करायची आहे, एक्झॅक्ट वेळ काय आहे 4 प्रहरीच्या पूजा करण्याची, ठीक आहे. आणि पूजामध्ये काय काय सामग्री लागणार आहे, पूजा करताना काय काय ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्धव चंद्र श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम चरण प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना हर हर महादेव. तर बघा 15 तारखेला, आता 15 तारखेला सकाळी तर तुम्ही देवळात जाऊन येणार, ठीक आहे. सकाळी तुम्ही कुठल्याही तुमच्या जवळच्या शिवलिंगाची तुम्ही पूजा करून येऊ शकता, ठीक आहे. आता कारण आहे ना, 4 प्रहरीची पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही घरीच ती पूजा केली पाहिजे. घरी तुम्ही शांततेने ती पूजा आरंभ करू शकता, ठीक आहे. 4 प्रहरीची पूजाची वेळ ही 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 असते, पण यावेळी 7 वाजेपर्यंत आहे, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, हे का केलं पाहिजे आपण, ठीक आहे. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला ना, काहीही तुम्ही आध्यात्मिक करत असाल त्याच्या मागचं ना कारण जाणणं हे खूप गरजेचं आहे. हे तुम्ही का करत आहात ते तुमच्या पहिल्या मनाला विचारा, ठीक आहे. तुम्हाला इच्छापूर्तीसाठी जर तुम्हाला करणार असाल तर तुम्हाला संकल्प घेऊन करायला लागेल. तुम्हाला कुठलीही इच्छा असेल, जर ती कुठलीही भौतिक आणि व्यवहारिक दुनियेमध्ये जगताना जर तुम्हाला काय मागणी असेल देवाकडून, त्याच्यासाठी तुम्ही करत आहात, की तुम्हाला तुम्ही जे काही करणार आहात ते व्यवस्थितपणे पार पडलं पाहिजे, त्याच्यासाठी संकल्प घेत आहात. तर ह्या 2 संकल्प आहेत जे संकल्प घेऊन तुम्ही 4 प्रहरीची पूजा ही करू शकतात. पहिली गोष्ट. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला संकल्पच घ्यायचा नाहीये आणि तुम्हाला साधी सोपी पूजा 4 प्रहरीची करायची तरी सुद्धा तुम्ही करू शकतात. म्हणजे देवासाठी ती पूजा अतिशय 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 प्रिय असणार आहे, कारण की तुम्ही त्यांच्या समोर काय मांग नाही करत आहात, तुम्ही फक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी ती पूजा करत आहात, ठीक आहे. तर हे झालं. पहिला तुम्हाला ह्याची दक्षता घ्यायची आहे की तुम्हाला पूजा ही का करायची आहे, ठीक आहे. मनाशी निश्चित करा की तुम्हाला पूजा ही का करायची आहे, ठीक आहे. देवांना धन्यवाद त्या सगळ्यात अगोदर की त्यांनी तुम्हाला ही बुद्धी दिली की तुम्ही 4 प्रहरीची पूजा करू शकाल, ठीक आहे. आणि त्यांना हे बोलायचं आहे की माझ्याकडून ही पूजा करून घ्या, बिकॉज आपल्याला पूर्ण रात्र जागायचं आहे. मला माहिती आहे दुसऱ्या दिवशी खूप जणांना कामाला वगैरे जायचं असतं, तर काही जणांना करायची असते पण ती जमत नाही. तर तरी पण तुम्हाला, आणि बिकॉज संडे आला आहे तर सोमवारी तर ऑफिसेस असणारच आहे, ठीक आहे. तर म्हणून तरी पण म्हणजे तुम्हाला जितकं जमेल तितकं पूजा करत जा, ठीक आहे. 4 प्रहरीमध्ये निश्चित काळ एक येतो आणि तो 3ऱ्या प्रहरमध्ये येतो, त्यावेळी जागणं खूप गरजेचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही करणार असाल 4 प्रहरीची पूजा आणि जर तुम्हाला झोप लागली तर तुम्हाला पुन्हा आंघोळ करून शुचिर्भूत होऊन पुन्हा पूजेमध्ये बसायला लागेल, ठीक आहे. म्हणून करायची आहे की नाही करायची आहे हे पहिला डिसाईड करा, ठीक आहे. करायची असेल तर व्यवस्थितपणे पूर्ण 4 प्रहरीची पूजा करा, नाहीतर काही नाही, साधी सोपी संध्याकाळची पूजा करून तुम्ही जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्ही जागून नंतर तुम्ही झोपू शकता, ठीक आहे. तुमच्यावरती आहे, तुमचं शरीर किती तुम्हाला सपोर्ट करत आहे त्यानुसार तुम्ही पूजा करा. देवाला भाव इम्पॉर्टंट आहे, देवाला प्रेम इम्पॉर्टंट आहे, देवाला तुमची भक्ती, तुमची आस्था, देवांना तुम्ही एक बेलपत्र जल पण अर्पण केलात ना, शिवजी इतके भोले आहेत की त्यांना एक जलनी, हा माझा स्वतःचा अनुभव, मी जे काही ते सांगते ना, मी पहिला अनुभव घेतलेला आहे त्या गोष्टींचा आणि मगच मी ते सांगण्याचा प्रयत्न करते, ठीक आहे. तर शिवजी असे इतके भोले आहेत ना की त्यांच्या जल सुद्धा अर्पण केलं ना तरी ते प्रसन्न होणारे देवता आहेत, इतके भोले आहेत, म्हणून त्यांचं नावच बघा भोलेनाथ आहे, ठीक आहे. तर आता बघा, 4 प्रहरीची पूजा ही नेहमी प्रदोषाच्या वेळी सुरू होते, ठीक आहे. तर पहिली प्रहर जी सुरू होत आहे बघा, मी ना एकदम एक्झॅक्ट टाइम नाही सांगणार, बिकॉज ना प्रत्येक पंचांगानुसार आहे ना वेगवेगळे 5-10 मिनिटं इकडे तिकडे आहेत, ठीक आहे. प्रहर सुरू होत आहे तो आहे 7:30 पासून ते 9:30च्या आसपास, ठीक आहे. दुसरा प्रहर जो सुरू होत आहे तो आहे 9:30 वाजल्यापासून ते 12:40च्या आसपास, ठीक आहे. त्याच्यानंतर 3रा प्रहर जो सुरू होत आहे तो सुरू होत आहे 12:40 पासून ते 3:50च्या आसपास, ठीक आहे. आणि जो 4था प्रहर सुरू होत आहे तो सुरू होत आहे 3:50 वाजून ते 3:50च्या आसपास ते 7 वाजेच्या आसपास, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये निशीत काळ जो सुरू होत आहे तो आहे 12:54 पासून
तो 1:52 पर्यंत, ठीक आहे. 50 मिनिटाचा निश्चित काळ आहे, खूप महत्त्वाचा काळ आहे हा 50 मिनिटामध्ये जे काही तुम्ही साधना, सेवा, पूजा, आराधना कराल ती डायरेक्ट शिवजींपर्यंत पोहोचणार आहे. इतका शुभ आणि पवित्र काळ आहे तो, ठीक आहे. तर त्यावेळी जर तुम्हाला 4 प्रहरीची पूजा नाही जमली तर त्यावेळी तुम्ही बसून ध्यान साधना ही जरूर 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 करा महाशिवरात्रीच्या दिवशी, ठीक आहे. खूप पावन पवित्र दिवस आहे. अशा पद्धतीने 4 प्रहर आहेत, ठीक आहे. आता 4 प्रहरामध्ये तुम्हाला कशी पूजा ही करायची आहे, ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिला प्रहर जो सुरू होत आहे 6:30 वाजता. तुम्हाला सगळ्यात अगोदर तर सगळं जे काही पूजेचं सामान आहे ते एकत्र ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही काहीही विसरला जाणार नाही, ठीक आहे. जे सामग्री आहे ती मी सांगत जाणार आहे, त्यानुसार तुम्हाला सगळी ही सामग्री तुम्हाला ठेवायची आहे पूजेची, ठीक आहे, तुमच्या जवळच. आणि मग सुरू करा, ठीक आहे. आता बघा, ही जेव्हा पूजा आपण सुरू करतो ना, तुम्ही नित्यसेवेचे जे पुस्तक आहे ते त्याचं पूर्ण पठण करू शकता, किंवा मग 1000 नाम आहेत शिवजींचे ते घेऊन तुम्ही पूर्ण 4 प्रहरीची पूजा करू शकतात, ठीक आहे. किंवा तुम्हाला काहीच नाही जमणार असेल तर ओम नमः शिवाय जर जाप करून सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर ना तुम्हाला तुमच्याकडे शिवलिंग आहे, ठीक आहे, ते तुम्ही ठेवा. एक स्वच्छ सफेद कपड्यावरती तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे, ठीक आहे. त्याच्या खाली तामण ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यावरती तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्यानंतर मग तुम्हाला शिवलिंगावरती पहिल्या तर जलचा अभिषेक करायचा आहे सगळ्यात पहिले, कारण की सगळ्यात प्रिय काय शिवजींना आहे ना, तर पाणी, जल आहे शिवजींना, ठीक आहे. ते तुम्हाला अर्पण करायचं आहे सगळ्यात पहिले, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला ना दुधाने त्यांचा अभिषेक करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर मग दुधाने जेव्हा तुम्ही अभिषेक कराल, ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला स्वच्छ पाण्याने त्यांना स्नान घालायची आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला जर संकल्पयुक्त करणार असाल, ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर 3 वेळेला तुम्ही पाणी घ्या हातात, ठीक आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलून 3 वेळा ते पाणी ग्रहण करा, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला पाणी, तांदूळ आणि फूल हे तुम्हाला हातात घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि मग तुम्हाला तुमचं नाव बोलायचं आहे, गोत्र बोलायचं आहे, गोत्र माहिती नाही तर काश्यप गोत्र बोला, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही संकल्प घेऊ शकता की तुम्ही हे का करत आहात, ठीक आहे. इच्छापूर्तीसाठी करत आहात तर तुमची इच्छा बोला, ठीक आहे. जर तुम्हाला ही पूजा संपन्न व्यवस्थित व्हायला पाहिजे की इतक्या जर तुम्ही काही संकल्प घेणार असेल की इतक्या मंत्रांचा, स्तोत्राचा मी नामजप करणार आहे त्याचा संकल्प घेणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही बोला. आणि मग ते पाणी तुम्ही शिवलिंगाच्या जवळच तुम्ही ते अर्पण करू शकता, ठीक आहे. तुमचं अक्षता, फूल आणि पाणी, ठीक आहे, शिवजींच्या जवळ, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. जर तुम्हाला पूजा ही तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर, इच्छापूर्तीची पूजा करणार असाल तर, ठीक आहे. पहिल्या प्रहरची पूजा जेव्हा तुम्ही करायला घ्याल तर तुम्ही पाट किंवा टेबल घ्या, ठीक आहे. सफेद कपडा ठेवा, त्यावरती एक प्लेट किंवा तामण ठेवा, ठीक आहे. त्यावरती तुम्ही शिवलिंग ठेवा. बाजूला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, ठीक आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला शिवलिंग तुम्ही ठेवलं, ठीक आहे. पहिले जल त्यांच्यावरती अर्पण करा, शिवलिंगवरती सगळ्यात अगोदर जल अर्पण करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर. मग त्याच्यानंतर मग तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा आहे, ठीक आहे. तर दुधाचा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला जल अर्पण करून त्यांना स्नान घालायचे आहे शिवलिंगाला, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा ते स्नान घालून घ्याल, ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला ना चंदन लावायचं आहे, ठीक आहे. त्यांना भस्म असेल तर बघा, गौरी जे मी तर घरीच करते बिकॉज मला सवय आहे की गौऱ्यांचं धूप करायचं. तर गौऱ्यांचा धूप, जो गौऱ्यांचा धूप केल्यानंतर जी आपली राख होते ती चाळून त्याचं तुम्ही भस्म करू शकता, ठीक आहे. तर तो ॲज अ भस्म तुम्ही लावू शकता शिवलिंगवरती, तर तो तुम्ही लावा, ठीक आहे. चंदन लावा. त्यानंतर मग तुम्हाला दिवा लावलाय, धूप लावा तुम्ही, ठीक आहे. त्यांना तुम्ही फुलं, ठीक आहे, धतुरा हे अर्पण करा, बेलपत्र हे अर्पण करा. बेलपत्रावरती पण चंदन लावलं गेलं पाहिजे आणि मगच ते बेलपत्र तुम्ही अर्पण करा, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फुलं अर्पण करा. नैवेद्यासाठी तुम्ही फळं अर्पण करू शकता, ठीक आहे. तर जे काही तुम्ही उपवासासाठी बनवाल किंवा स्वतः ग्रहण कराल तेही तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, ठीक आहे. तांबूळ म्हणजे तुम्हाला पान,
सुपारी ठेवायची आहे आणि लवंग ठेवायचे 2 आणि ते तुम्ही त्यांना अर्पण करा. दक्षिणा तुम्ही जी काही काढून ठेवली असेल ती तुम्ही अर्पण करा. ठीक आहे. दीप दूध दाखवा, आरती करा. ही त्यामध्ये नित्यसेवेमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सगळं तुम्ही बोलू शकता किंवा मग 1000 नाम शिवजींची आहेत ते तुम्ही लावून ठेवू शकतात आणि तुम्ही अशा प्रकारे किंवा मग तुम्ही रुद्रपाठ ही करू शकता. ठीक आहे. या पद्धतीने नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये रुद्रपाठ जो आहे तो तुम्ही ऐकू शकता, लावून ठेवा. या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर ही झाली पहिली प्रक्रिया. शिवलिंगावरती तुम्हाला जनेयू आणि मोली अर्पण करायची आहे. ठीक आहे. त्यांना वस्त्र म्हणजे काय तर हेच आपण अर्पण करणार आहोत. ठीक आहे. त्यांचा श्रृंगार अशा पद्धतीने आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने पहिली प्रहरची पूजा ही तुम्ही संपन्न करा. ठीक आहे. तर बघा, पहिली प्रहरची पूजा अशी केली जाते. दुसरी, तिसरी, चौथी अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. फक्त तुम्हाला दुसऱ्या प्रहरच्या पूजेमध्ये तुम्हाला दही अर्पण करायचं आहे, दहीने अभिषेक करायचा आहे. परत त्यांना चांगल्या शुद्ध पाण्याने त्यांना स्नान घालायचे आहे. ठीक आहे. बाकी सगळं तुम्हाला तसंच करायचं आहे. तिसरी प्रहरची जेव्हा पूजा कराल तेव्हाही तुम्हाला तसंच सगळं करायचं आहे. तिसऱ्या प्रहरच्या पूजेमध्ये तुम्हाला तूप हे अर्पण करायचं आहे. तुपाने तुम्ही त्यांचा अभिषेक करायचा आहे. मग तुम्हाला परत त्यांना स्नान घालायचं आहे. आणि चौथ्या प्रहरच्या पूजेमध्ये तुम्हाला पुन्हा त्यांना मधानी अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा त्यांना स्नान स्वच्छ पाण्याने घालून मग तुम्ही तुमचं चौथी प्रहरची पूजा ही पूर्ण तुम्ही संपन्न करू शकतात. आणि इतर गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तशाच असणार आहेत. ते सगळ्या त्यांना अर्पण करायचं आहे. त्यावेळी तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये, मी परत सांगते, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे जे काही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सोमवारची जी पूजा लिहिली आहे ती तुम्ही सगळं वाचू शकता. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त 1000 नाम शिवजींची आहेत ते तुम्ही लावून ठेवू शकता, वाचू शकता. त्या दिवशी शिव अष्टोत्तर शतनामावली हेही तुम्ही ऐकू शकता. 108 नाव, 1000 नाम पण आहेत, 108 नाम पण आहेत. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही लावून ठेवू शकता आणि तुम्ही अशा प्रकारे 4 प्रहरीची पूजाही करू शकता. निश्चित काळमध्ये जितकं जमेल तुम्हाला ध्यान करण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवायचा जाप करा. ठीक आहे. तुम्ही बघा, कारण ह्याच्यासाठीच उपवास जरुरी आहे. कारण की तुम्ही जितकं हलकं राहाल तितकंच तुम्हाला 4 प्रहरी पूजे करण्यासाठी तुम्ही जागे राहू शकता. जागरण खूप महत्वाचं आहे त्या दिवशी. उपवास खूप महत्वाचा आहे त्या दिवशी. ठीक आहे. ध्यान, साधना, पूजा, आराधना या सगळ्या गोष्टीला खूप महत्व आहे त्या दिवशी. ते या सगळ्या गोष्टी करा आणि बघा तुमच्या आतमध्ये ना कसा बदल यायला सुरुवात होतो. त्यामुळे मग जसं आपल्या आतमधली स्थिती असते ना तसंच आपल्याला बाहेरचं जग हे आपल्याला अनुभव करता येतं. आतमध्ये खूप शांतता असेल, आतमध्ये खूप प्रेम असेल स्वतःबद्दल, लोकांबद्दल, आतमधली चेतना ही खूप शुद्ध असेल तर तुम्ही बघा तुमचं बाहेरचं एक्सटर्नल वर्ल्ड आहे ना ते कसं म्हणजे चेंज होत जातं ते. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणा. मी छोटे सोपे उपाय ह्याच्यासाठीच घेऊन येते. आणि मी माझ्या या पूजेमध्ये पण बघा अशी काही सामग्री सांगितली नाहीये जी तुम्हाला खूप कुठे जाऊन शोधायला लागेल किंवा या सगळ्या गोष्टी घरीच आपले पूजा मांडणी किंवा सोपे साधे उपाय हे तुमच्यासमोर घेऊन यायला आवडतात. बिकॉज या दगदगीच्या काळात या सगळ्या गोष्टी करणं, उपलब्ध असणं तर हे पॉसिबल होत नाही. म्हणून मी जितका होऊ शकेल तितका प्रयत्न करते की छोटे साधे सोपे उपाय तुम्हाला सांगू शकू. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टी करा आणि त्यांचा श्रृंगार करायला विसरू नका. श्रृंगारासाठी त्यांना मोली किंवा मग जनेयू हे तुम्हाला त्यांना धारण करायचंच आहे. ठीक आहे. त्यांचा श्रृंगार होणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि अशा प्रकारे 4 प्रकारची पूजा संपन्न करा. शेवटी तुम्हाला परत पंचामृतने त्यांना पूर्ण अभिषेक करून पुन्हा व्यवस्थित पुन्हा तुम्ही त्यांना स्नान घालायचं आहे 4 प्रकारची पूजा झाल्यानंतर. ठीक आहे. आणि उपवास करणार असाल तर त्याचे नियम मी ऑलरेडी सांगितले आहेत. पारण करूनच उपवास सोडायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला होम करायचा आहे छोटासा. ठीक आहे. घरी आणि मग तुम्ही तो उपवास सोडू शकता. तो उपवासाला, जागरणाला ठीक आहे खूप महत्व आहे त्या दिवशी. या गोष्टी तुम्ही करा. स्वतःमध्ये परिवर्तन आणा. तुमच्या व्हायब्रेशन्स, तुमच्या ऊर्जेने तुमच्या घरामध्ये परिवर्तन आणा. ठीक आहे. तर हीच होती माझी आजची माहिती. जर तुम्हाला ह्यातून महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.